जगन्मित्यः, आत्मा सत्य आहे, शिव आहे, सुंदर आहे. आत्मा आहे म्हणून हे जग आम्ही तुम्ही बघत आहे. आत्मात नसेल तर काय आहे हो? सगळं शून्य आहे. म्हणून एक निकांक्षित अंग आहे. निर्विकित्सा, ग्लानीभाव नाही करणं. कोणावर ग्लानीभाव करायचं नाही, जुगुप्सा पण करायचं नाही. प्रेमानं रोगींचं सेवा करावा. वैद्यो नारायणो हरी. वैद्याला पण देवाचा उपमा दिलेले आमच्या देश भारत वैद्याला देवाचा उपमा दिलेला आहे. आणि गुरु तरी वैद्य राज आहे. हे शरीराला कोणतेही रोग येऊ दे, त्या रोगाच्या उपचारासाठी डॉक्टर लागतात. 5,68,99,584 रोग आहे. त्या रोग कधी कोणत्या रोग उदयाला येते सांगू शकत नाही, पण नरकात हे सर्व रोग उदयाला असतात. एवढं रोगाचं वेदना नरकात भोगायला लागते. कोण कोण जाणार नरकाला? कोणाची इच्छा आहे काय? एक रोग झाला तर काय काय होते तुम्हाला माहित आहे. एवढं रोगाचं उत्पत्ती नरकात सदैव असतात. म्हणून परमात्मा असं पाप आम्ही कार्य करणार नाही ज्या कार्यानं आमच्या आत्माला नरक गतीचं बंद होईल. म्हणून तुमच्या भक्ती सेवा पूजा करायचं भाग्य मला मिळालं आहे. त्या पुण्यातून मला स्वर्ग आणि मोक्षाचा प्राप्ती करून घ्यायचा आहे. ह्या भावनेनं कोणाच्यावर ग्लानीभाव करायचं नाही, सेवा करायचं. नंतर अमूढ दृष्टी, जो सत्य आहे त्या सत्याला मानायचं. मूढ नंबिके म्हणजे अंधश्रद्धा ठेवायचं नाही. जो सत्य आहे त्यालाच आम्ही स्वीकार करायचं. त्याला अमूढ दृष्टी म्हटलेलं आहे. नंतर उपगुहन. उपगुहन म्हणजे दुसरे कोणतरी दोष केलं, पाप केलं, त्याचा गौण करायचं. माझं निंदागर्हा करून घ्यायचं. मी काहीतरी पाप केलो, भगवंतांचा चरणी ते प्रकट करून, गुरूंचा चरणी प्रकट करून त्याला प्रायश्चित घ्यायचं. आणि दुसरं काहीतरी सुनबाई काहीतरी चुकी केलं, मुलीसारखं ते दाबून ठेवून त्यांना स्थितीकरण करायचं. म्हणजे उपगुहन म्हणतात, ते झाकून ठेवायचं. आणि स्थितीकरण, जो जीव धर्मातून भ्रष्ट होत आहे, सन्मार्गातून विचलित होत आहे, त्या जीवांना धर्म मार्गात समजून स्थिर करावा. नंतर वात्सल्य, सर्व जीवावर येत आहे पर वात्सल्य पर्व. रक्षाबंधन, रक्षाबंधन पर्वात संदेश काय? प्राणी मात्रा जीवावर वात्सल्य भाव ठेवावा. कोणावर रागद्वेष ईर्ष्या करायचं नाही. नंतर स्थितीकरण म्हटलेलं आहे वात्सल्य. नंतर लास्ट अंग आहे प्रभावना. जो आता कार्य करत आहे तुम्ही मीडियाच्या माध्यमातून, गुरुचं वाणी सर्व जीवांना पोचू दे. सर्व जीव धर्ममय जीवन जगू दे. सर्वांचं घर नाही, देवघर व्हावा, धरतीवरचं स्वर्ग व्हावा. ह्या भावनेनं जे तुम्ही कार्य करत आहे हे सगळं धर्म प्रभावना अंग आहे. आणि जो प्रभावना करतात त्या जीवांना पण तीर्थंकर प्रकृतीचं बंद होते म्हटलेलं आहे. त्याला मार्ग प्रभावना. षोडशकरण भावनामध्ये एक भावना आहे मार्ग प्रभावना. म्हणजे रत्नत्रय मार्गाचं, जिन मार्गाचं, अहिंसा मार्गाचं, धर्माचं जो जीव प्रचार प्रसार करतात त्या जीवांना तीर्थंकर सारखं प्रकृती बंद होते, तो पण भगवान होता म्हणून सांगितलेलं आहे. हे 8 गुणानं म्हणजे सम्यक दर्शन प्राप्ती होते. तो जीव दिगंबर भावलिंगी संत होऊन ध्यान करून 4 गाती 4 अगाती 8 कर्माचा नाश केले तर अष्टम भूमी म्हटलेलं आहे. मोक्षाला कोणत्या भूमी म्हटलेलं आहे? त्याचं नाव आहे ईशत प्राभार भूमी. त्या भूमीमध्ये कर्मरहित होऊन, देहरहित होऊन, आत्मा निराकार नित्य निरंजन अविनाशी रूप मध्ये शाश्वत सिद्ध भूमी, सिद्ध शिलेत सिद्ध परमेश्वर होऊन विराजमान होतात. असा संदेश हे 8 अंक आम्हाला देत आहे. आणखी काय विशेष? नमोकार मंत्रामध्ये 35 अक्षर आहे. 3 + 5 तिथं पण 8 संख्या तुम्हाला मिळत आहे. कोणत्याही संख्या वाईट नाही, पण बघायचं दृष्टिकोन चांगलं पाहिजे. आत्मा एक आहे, सत्य आहे, नित्य आहे, अविनाशी आहे. 2 उपयोग आहे, ज्ञानोपयोग, दर्शनोपयोग.
दोन धर्म आहे, व्यवहार धर्म, निश्चय धर्म, सागार धर्म, अनागार धर्म आणि 3 रत्नत्रय आहे. मन योग, वचन योग, काय योगानं 3 प्रकारचं देवशास्त्र गुरुला तन मन धन अर्पण केले तर ह्या आत्म्याला रत्नत्रय निधी प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि 4 गतीपासून आत्माला मुक्ती मिळवायची असेल तर 4 आराधना करावा, चतुर्विध संघांना 4 प्रकारचा दान करावा. हे संदेश 4 अंक देत आहे. आणि 5 अंक पंच परावर्तनापासून जर मुक्ती मिळवून घ्यायची असले तर 5 पापापासून मुक्त व्हावा, पंच परमेष्ठीना शरण व्हावा. हे संदेश 5 अंक देत आहे. आणि 6वा अंक काय संदेश देत आहे मला? क्रोध, मान, माया, लोभ, मद, मत्सर षड अरिषड वर्गापासून मुक्त होऊन षड द्रव्य म्हणजे जो लोक आहे त्या लोकाचं नाथ त्रिलोकी नाथ तुला जर व्हायचं असेल तर षड रिपू 6 वैरीला विजय प्राप्त करून घ्या, अर्षड वर्ग सोडा. हे संदेश 6 अंक देत आहे. आणि 7वा अंक काय देत आहे तुम्हाला? षटक्रिया पण करा म्हणून सांगितले. साधूंना षड आवश्यक, श्रावकांना षटक्रिया. 7वा अंक काय संदेश देत आहे? सप्त व्यसनापासून मुक्त होऊन तुमच्या आत्म्याला या सप्त परमस्थान प्राप्त करून इथून मध्य लोकातून सप्त रज्जू वर असलेले